करण्याची आवश्यकता बरं, पक्षाचा हा अधिकृत आदेश असून त्याचं पालन सगळे कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा करतो मी। अखिल चित्रे सुद्धा आपल्या सोबत आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे। अखिलजी, शिंदेंच्या उमेदवारांविरोधातील ही पेरणी हळूहळू कुबड्या काढून टाकण्याची प्रक्रिया आहे असं आपल्या शिवसेनेला का वाटतं? आता आम्हाला कुठे वाटतं, आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा ते काय म्हणाले होते व्यासपीठावर? दोन्ही उपमुख्यमंत्री जे आता आहेत ते तिथे होते व्यासपीठावर आणि ते म्हणाले की आम्हाला कुबड्या नको आहेत, यापुढे कुबड्यांशिवाय आम्ही निवडणुका लढू। मला असं वाटतं की त्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। आपल्याला दिसतंय आता ही बातमी जी काही सकाळपासून सगळ्या माध्यमांवर सुरू आहे, आम्हाला पण तुमच्याकडनंच हे कळलं। असं तर नाहीये की कुठच्या शिवसेनेच्या नेत्यांनी येऊन त्याच्याबद्दल काहीतरी वाच्यता केली किंवा आम्ही काहीतरी त्याच्यावर ट्विट केलं आणि त्याच्यानंतर हा विषय उघडकीस आला। माध्यमांना वाटतं, माध्यम हे जनतेचं प्रतिनिधित्व करत असतं, त्यांना असं वाटतंय की अशा प्रकारे होते, तर ते जर होते असं तर ते खरं असावं असं आम्ही समजतो। आणि ते समजून मी यापुढे असं सांगतो की 25-30 वर्ष जे भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मोठा भाऊ समजत होती महाराष्ट्रात, ते शिवसेनेबरोबर जर दगाफटका करू शकतात आणि सो कॉल्ड शिवसेना एक नवीन जन्माला घालायचा प्रयत्न करून तो शिंदे गट निर्माण केला त्यांनी, शहासेना, तर त्या एकनाथ शिंदेना आणि त्यांच्याबरोबर जे खरं तर एकनाथ शिंदेने याची खात्री जमा करून घ्यायला होती, खातरजमा, की जे शिवसेनेबरोबर इतक्या बलाढ्य पक्षाबरोबर हे करू शकतात ते तुमच्याबरोबर आज ना उद्या होणारच होतं। जैसी करणी वैसी भरणी। आज एखाद्या कॅबिनेटच्या बैठकीत किती दुर्दैव आहे की एका पक्षाचा पक्षप्रमुख सो कॉल्ड मुख्य नेता पक्षप्रमुख नाही। आता मी बोलत असताना तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका, तुम्ही तसंही खूप लॉंग मोनोलॉग देत असता, तुमचं जेव्हा वेळ येईल तेव्हा मोनोलॉग देत राहा। आता माझ्यामध्ये बोलू नका अजितजी। नाही, आपल्यालाही संधी देणार। कधीतरी सुभाष देसाई साहेबांच्या जवळ बसून आपण चर्चा करा, कधीतरी मनोज जोशी साहेबांकडे मला बोलू द्या, महाराष्ट्राला कळू द्या। तुम्ही वारंवार हे जे काय तुमची पद्धत बिहारमध्ये आमच्या 20 वर्ष जुन्या मित्राला जो आम्हाला सोडून जात होता त्याला आम्ही सोबत घेऊन सन्मानानं मुख्यमंत्री पद दिलं। मित्र तेवढ्या लायकीचा असला पाहिजे, तेवढा विश्वासू असला पाहिजे। आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे घातलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना त्याची नाराजगी व्यक्त करतायत ना, म्हणून तर आज अशी दुर्दैवाची वेळ आली की एखाद्या मुख्य नेत्याला, सो कॉल्ड मुख्य नेता, आणि त्या कॅबिनेटमध्ये बिचारा एकटा बसतो, अडचणीचा भाग कुठले मंत्री तिकडे नाही, आणि काय थातूर मातूर उत्तर देतात त्यांचे मंत्री। उदय सामंत आले, ते त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्सच नव्हता। त्यांचे जुने व्हिडिओ काढून बघा, ते कशा प्रकारे भूमिका मांडतात आणि आज त्यांना कळेच ना की काय बोलायचं। बरं, अरुणजींना तरी हे कळतंय का बघूया। अरुणजी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपला युती धर्माचा